हाय, नमस्कार. सो जेव्हा सगळी झाडं थोडी रोहित आणत होता, त्याच्यामध्ये लिंबाचं झाड पण आणलं होतं. सो लिंबू ते म्हणजे पिवळा लिंबू होतो त्या त्या लिंबाच्या झाडालाच. त्यामुळे आम्ही त्या लिंबूच्या झाडाचा लिंबू काढला नव्हता. आणलं तेव्हाच त्याला 1-2 लिंबू छोटेसे होते. ते आता थोडे मोठे झालेले आहेत. पण ते लिंबू मात्र काही पिवळे झालेले नाहीयेत. सो म्हटलं आता तो लिंबू जो एक मोठा झालेला आहे 1-2 तो काढूया आणि त्याला बहर पण मध्ये खूप आला होता. खूप फुलं आली होती. पण ती फुलं आपोआप पडली आणि त्याचे काही लिंबू तयार झाले नाहीत. काही झालेत. सो हे आमचं आणि हे ह्याला डायरेक्ट सनमध्ये नाही ठेवलंय. हे असं शेडमध्येच थोडं ठेवलेलं आहे. इकडे असं बाहेर नव्हतं ठेवलं. सो हा जो लिंबू आहे, जेव्हा हे लिंबूचं झाड आणलं होतं, तेव्हा हा लिंबू होता आणि हा पण एक होता. आणि त्याच्यावरती ह्या लिंबूच्या झाडावरती चित्र पण होतं, की हे पिवळे लिंबूचं झाड आहे, म्हणजे लेमन आहे. जे ग्रीन राहतात ते लाईम असतात आणि जे पिवळे होतात ते लेमन पूर्ण म्हणजे प्रॉपर लिंबूचं झाड आहे. सो हे काही मोठे झाले नाहीत. सो आता ह्यांना म्हणजे जास्त काही म्हणजे हे काही पिवळे झाले नाहीत. सो आता त्यांना आज काढणार आहे. आय थिंक ह्याला एक एप्रिल, मे, जून एक 3 महिने तरी झाले असतील. घरच्या लिंबूच्या झाडाची लिंबू आहेत. सो ह्याला अजून एक आणि हे दुसरा हे 2 लिंबू आहेत. आणि हे इथे एक तयार झालं होतं. इथे एक छोटा लिंबू येत होता, तो सुकलाय. अजून इथे पण एक येत होता, तो सुकलाय. आणि एवढं काही जास्त मोठं झालं नाही, थोडंसंच मोठं झालंय झाड. लिंबाच्या रोपाची ही कुंडी होती. सो ते दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं. त्याच्यामध्ये हे इंडोर प्लांट लावलाय. एक मस्त असा ऑर्गॅनिक तो लिंबूचा जो वास असतो तसा आहे. सो आणि थोडेफार असे हा जो आहे छोटावाला तो असा नरम आहे, म्हणजे आपण असं दाबून बघतो ना की लिंबूला रस आहे किती. सो ह्याला थोडा वाटतोय, पण हा जो आहे हा थोडा कडकच आहे. आता घरची लिंबू मिळालेली आहे.